रत्नाकरा धौतपदा हिमालया क्रीडिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारतमातरम् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमुन्यान देवा नमुन्यान राजा नमुन्यान सिन्धु सखा पूर्णमाजा मती मंदते ज्ञानदातादिनाशी नमस्कार साष्टांगने ज्ञानेश्वरासी या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः मनोजवं मारुतुल्यवेगं जयं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो जन्मभूमि जिते जन्मलोमि नमः कर्मभूमि जिते वाडिलोमि नमो लंकापुरजित ज्ञानपावितोमि नमो भारत राष्ट्रभूमि जिच्यासाठी पुढे कामी कृपाळुदार माझा चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती विद्येची माता सरस्वती अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण श्री सद्गुरू ज्ञानेश्वर भगवान भगवान मुसाजीराम गुरुवर्य श्री संत महादेव माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने मी आपल्या सर्वांसमोर बोलत आहे असे माझे परमपूज्य गुरुवर्य वाणीभूषण श्री कनेरकरजी महाराज ज्यांच्या व्यासपीठामध्ये श्रीमद भागवत कथा आपल्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मुखार नोंदातून आपण 7 दिवसापासून श्रवण करीतात असे गणेशानंद शास्त्रीजी महाराज ज्यांच्या नेतृत्वामध्ये ज्ञानेश्वरी पारायणच्या व्यासपीठामध्ये गुरुवर्य गजाननजी महाराज महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य विदर्भ रत्न म्हणू का खानदेश रत्न म्हणू का विदर्भातले ना हो आमच्या विदर्भाचं रत्न स्वाभिमान झाला पहिल्यांदा जागृत मला त्या मृदंगाचार्यासाठी आमच्या विदर्भाचं रत्न आदरणीय मृदंगाचार्य दादा आदरणीय चारही गायनाचार्य दादा मी बहुतांश दादांना एक वेळा बघितलाय संपूर्ण गायनाचार्य आदरणीय गायनाचार्य आता सर्वांचे काही नाव माय पाठ नाही आदरणीय बाबा आदरणीय ते बाबा संपूर्ण आदरणीय संपूर्ण व्यासपीठामध्ये संपूर्ण आदरणीय सर्वांचे नाव की माय पाठ नाही तुमच्या शेतापाशी की माझे शेत नाही संपूर्ण आदरणीय मंच आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार खाली बसलेले समोर बसलेले आजू बसलेले बाजू बसलेले चपला घालून आलेले सपत्नीक आलेले बायकोसोबत आलेले नवऱ्यासोबत आलेले तोंडात खर्रा घेऊन आलेले चपला घेऊन आलेले कधी ना आलेले जेवून आलेले खाऊन आलेले पिऊन आलेले कधी ना आलेले पहिल्यांदा आलेले कोणाला येऊन दिलेले आणि एवढं चांगलं कीर्तन चालू असताना घरी जाऊन झोपलेले या सर्वांना जयहरी करतो विठ्ठल अभंग तुकोबारांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाढा दिलाय आणि तुकोबारा आजच्या अभंगामध्ये मागणी करतात मागणी काय करतात मागणारा कोण आहे देणारा कोण आहे शतव्या भक्तमान सहस्रम स्मरणार्च्या लक्षव्या द्यात्तम तेत्ताम कोटी हरिम भजप 100 कामं सोडून माणसांना जेवण करावं 1000 कामं सोडून माणसांना आंघोळ करावी 1,00,000 कामं सोडून माणसांना दान धर्म करावा आणि कोट्यावधी कामं सोडून माणसांना कोट्यावधी कामं सोडून देवाचं नामस्मरण करावं त्यातला 3 नंबर सांगणारा मागणारा अभंग आणि 4 प्रकारचे संत आहेत ज्ञान प्रदान शांती प्रदान वैराग्य प्रदान आणि प्रेम प्रदान त्यातलं 4 नंबरचं वैराग्य मूर्ती म्हणजे वैराग्य प्रदान म्हणजे आपलं कळकळीत वैराग्य म्हणजे तुकोबारा त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि तुकोबारा या संसारामध्ये राहता राहता मागाव काय हे मागणारा 4 चरणाचा सुंदर अभंग आहे विठ्ठल
व्याख्यानाची कीर्तनाची सुरुवात करतो अशी करायची आहे. सर्वांनी आपापले दोन हात असे घ्यायचे, सर्वांनी असे घ्यायचे, सर्वांनी असे घ्यायचे, असे घ्यायचे. चला बोलो, भारत माता की. ठेवून द्या खाली, काही कामाची गोष्ट. मला असं वाटलं मी आज सकाळचा होका दर्यापूरचा होका करून आलो. मला वाटलं इकडले लोक आवाज गिवाज चांगला असन, चेहरा गिरा चांगला असन. मी आलो तेव्हापासून पाहून राहिलो काय चेहरे आहे. पहिल्या लाईन मधले चेहरे पहा, मागच्या लाईन मधले चेहरे पहा. काही काही चेहरे तर असे जसे का मौतीतून आले आहे काय. एक मंगनपासून आलाय बुवाचाच बसलाय. शरद पवारची मिटिंग आहे, मी मत मागायला आलो का इथं. चांगलं बसा, आनंदीत बसा, हसलं पाहिजे. जागराचं कीर्तन आहे बाबा. आपल्याकडे जागराचं कीर्तन समजा 9 वाजता सुरू झालं तर सकाळी 4 पर्यंत चालूच असते. इकडे पद्धत तेच आहे ना. त्याच्यामुळे काळजी नका करून निवांत बसा. आसरा पासरा तुया दसरा तूच माझ्या सासरा. निवांत बसा, एकदम हसायचं आहे. हसायचं आहे, आनंद साजरा करायचा आहे. जागराचं कीर्तन आहे, हसलं पाहिजे. जो माणूस मोठमोठ्याने जोरदाराने हसते की नाही तोच खुल्या मनाचा माणूस असते. जो गालातल्या गालात असते तो 1 नंबरचा मुखणे असते. त्याच्यामुळे हसायचा. महिला मंडळ तुम्हालाच हसायचं आहे. हे कुठेही जाऊन हसून येते. हसण्याचे 2-3 प्रकार असते काका. 1 नंबरचं हसणं, समजल्यावर हसते त्याला 1 नंबरचं हसणं म्हणते. बाजूच्या हसून राहिला म्हणून हसते त्याला 2 नंबरचं हसणं म्हणते. आणि या सगळ्याच्यात आपण वेगळं नाही दिसावं म्हणून हसते त्याला 3 नंबरचं हसणं म्हणते. आणि दादा भारत माता की जय बोलना पडेगा. भारत माता की जय बोलना पड़ेगा. अगर स्वदेश में रहना होगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा दादा. कारण की भारत हा एकमेव असा देश आहे जो इथल्या लोकांवर तर प्रेम करतो, पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश हा दादा भारत असतो. आणि भारत माता कीच जय म्हणतो आपण. पाकिस्तान सुलता, लंडन मावशी म्हणत नाही. त्याच्यामुळे भारत माता की जय बोलना पडेगा. वंदे मातरम म्हटलं पाहिजे. याच्यासाठी म्हटलं पाहिजे ज्ञानोबा माऊलींचा जय जयकार केल्यावर विश्वातील सर्व संतांचा जय जयकार होतो. त्याच्यामुळे भारत माता की जय म्हटल्यावर विश्वामध्ये कणकणामध्ये वास करणारा प्रत्येक आदिशक्तीचा दादा जय जयकार होतो. त्याच्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. वंदे मातरम याच्यासाठी म्हटलं पाहिजे. मा भगवतीचे बंकिमचंद्र चॅटर्जी आराधना करत होते. नवरात्रीच्या 9 दिवसामधून जे गीत प्राप्त झालं ना दादा त्याचं नाव आहे वंदे मातरम. त्याच्यामुळे भारत माता की जय म्हटलं पाहिजे. 7 सुरों को एक लय मिलाकर बोले, 7 सुरों को एक लय मिलाकर बोले, तुळजा भवानी के सिंह के माथे निर्भय होकर बोले, जिनकी रगों में हो अपने पिता का खून वही भारत माँ की जय जयकार बोले. बोले बोले भारत माता की, भारत माता की, शिवाजी महाराज के, संभाजी महाराज के, सनातन धर्म के, निवासी अवतार भगवान प्रभु श्री राम के. आता असं वाटून राहिलं की या गावात आलो. नाही तर याच्या आधी असं वाटायचं का रजरोगाची कार्यशाळा आहे का बा. आणि काही लोक म्हणत असत बाबा, काही लोक कीर्तनात भारत माता की जय काय कीर्तनात भारत माता की जय गायला पाहिजे. काल रात्रीचं कीर्तन इथं झालं, काल रात्रीचं कीर्तन इथं झालं. उद्या सकाळचा काकडा इथंच आहे, आताच कीर्तन इथंच आहे, उद्या काल्याचं कीर्तन इथंच आहे. कीर्तन इथं आहे, कीर्तन भारतात आणि भारतात कीर्तन आणि कीर्तनात भारत आहे. त्याच्यामुळे भारत माता की जय झाला पाहिजे. दादा देवाची जयंती होते, देवाची जयंती होती. संतांची पुण्य माणसाची तेरवी होते. हो माणसाची तेरवी होती. रघुपती राघव राजा राम तेरा दिवसान तेरी. असं आहे का. रघुपती राघव राजा राम पतित पावनी. देवाची जयंती होती. संतांची पुण्यधर माणसाची तेरवी होते. हो देवाकडे गुण कोणते आहे. देवाकडे गुण आहे, देवाकडे 6 गुण आहे. यशस्वी अवतार देवा, यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. देवाने हे 6च्या 6 गुण दान म्हणता म्हणता 6 भक्ताले वाटून दिले. कोणाला वाटले. यश थोरीला मारुती, विभीषण केला लंकावती, औदार्य देवणी करणाती, कीर्ती दिगांती करुते. पहिल्या याच्यात वाटून लागले. दान मागायच्या आधीच वाटून लागले. देवाकडे काहीच नाही आहे, पण आस्त मागायचा, आस्त मागायचा आणि देवाकडे काहीच नाही आहे. देव म्हणते सगळं देऊन टाकलं दादा. पहिला गुण त्याला यश. हनुमंतरायाकडे त्याला यश. यश भेटण्यासाठी झुकावं लागतं, झुकावं लागतं. झुकतो का आम्ही. झुकतो का. झुकतो नाही, झुकत नाही. झुकण्याचे मोठे प्रकार असते. मोठे प्रकार, पाय लागण्याचे मोठे प्रकार असते. ऐकून घ्या. 1 नंबरचा प्रकार व्यवस्थित पाय दाखवा. हात कुठं पाय कुठं. 2 नंबरचा प्रकार, 3 नंबरचा प्रकार. म्हटलं काय झालं. काही नाही, मोबाईल पडते.
4 नंबरचा प्रकार, दोन्ही हात त्या संताच्या पायावर ठेवते आणि त्याच्यावर डोकं ठेवते. सांगा दादा, करंट भेटन काय? नाही. पाया कसं लागलं पाहिजे? मस्त मला माहित नाही तुम्ही कुठून आणले हे सगळेच्या म्हणजे सगळे आहे म्हणजे एकदम सगळं म्हणजे याचा आवाज ऐकल्यावर आपल्या हरकत बोलायचे म्हणजे मला आल्याला विचारे वर्गा विचार महाराज कीर्तन कोणत्या काडीत लावायचं म्हणजे म्हटलं लावणं कोणत्याही काडीत माझ्या काड्या 7 नंतर 7 चालू ते आपला काय आवाजाचा आपला काही संबंध नाही ना अजिबात समज मला म्हटलं चुकते कुठे एवढंच समजते बरोबर नाही करतायत. गंधर्व स्वर्गात असतात, गंधर्व स्वर गात असतात, गंधर्व स्वर गात असतात. समजलं पाहिजे नाही ते 12 वाजता. गंधर्व सगळे गंधर्व आहे. माझ्यासारख्याचं काय मी वक्ताय, महाराज नाही आहे. आल्या पाया लागला मला पहिले फेटा लावू द्या मग पाया लागला. मी वक्ताय, महाराज नाही आला. काय सांगत होतो काकू? काय काय काकू म्हणून दल्लो तुला उधळो तू जाणे काय कारभार आम्हाला काय करायला लागते? काय समज देवाची जयंती होती. पहिला गुण झाला यश, देवाचा पहिला गुण झाला यश. आणि माणसाकडे गुण कोणते दिले? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. सोपान कनेरकरला वाटते मार्ग व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. साऊंड वाल्या दादाला वाटत मार्ग साऊंड कोणाच्याच नाही वाटत असं. पेंडॉल वाल्या दादाला वाटत असेल मार्ग पेंडॉल कोणाच्याच नाही. आमच्या बाई मोठ्या अहंकार करते ना, मीच व्हायचं टिकली दुसरी टिकलीच नसती. आणि 5 महिने का होत नाही तर पप्पाचे बाबा सोंगला असन ना सोयाबीन येऊन जा ना. माया माणसंही मोठा अहंकार करते ना. घेनो म्या माथ मजा मारून, घेनो म्या माथ मजा मारून. मी मेल्यावर दिसते देव. मी वाटलं मसण्या तू मेल्यावर देव दिसते तर मरण आता लोक लोटा अहंकार. आमच्याकडे हार टाकला, हार हार टाकला. काय नाव आहे बाबा त्याचं? हार नाही, हाराचं नाव. काय नाव आहे? हार. हार हार. जो माणूस हाराच्या माग लागन त्याची कधी जीत होईल का? राजीव गांधी काय न मेले? हारानं. मग आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात कायले ठेवू? कधी गेम होऊ शकते, त्याचं नाव आहे. लोक हाराच्या मागा लागले, खुर्चीच्या मागा लागले बाबा. काल बरं आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले. 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या. एक माणूस ऑलरेडी जाऊन बसला. मुख्यमंत्र्याची त्याची अशी भेट झाली आणि हा खाली आल्यावर काय म्हणते मुख्यमंत्री? कोणाचीच नाही बोलले, मी अशीच बोलले. कोणाचीच नाही बोलले, मी अशीच बोलले. त्याला मी विचारलं काय बोलले? काही नाही बोलले. स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान? कबीर महाराज सांगतात ऐसी बात बोले की कोणी बोले झोट, ऐसी जगा बैठे की दादा कोई नाही. असं आपलं कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व बनायचं की दादा कोणी वोट म्हटलं नाही बाय दादा. दोघायला मोठा अहंकार. गर्गसंहिता सांगते पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मय्यत पुनर्लभ्यम नश्चर्य पुनः पुन्हा पुनर्वित्तम. लोकांकडे एवढा पैसा आहे की ठेवा कुठं समजत नाही. काल परवा मी सांगलीला व्याख्यानाला गेलो. व्याख्यान झाल्यावर ठेबाई म्हणे पलंगावून उठा. मी म्हटलं कोण बा? तुमचं मानधन द्यायचं आहे म्हणे. आणि जशी पलंगाची गादी बाजूने गेली त्याच्या खाली पाहतो तर पैशाचे बंडलच्या बंडलच होते. मी म्हटलं हे जर मला रात्रीत माहित असते तर मी थांबलोच कायली असतो. एवढा पैसा लोक आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र मोठपर्यंत आहे तुमचे.
जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे आहे तोपर्यंत घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटखा, आज रात्री बजाने लागत वाटते. हे मित्र कोटपर्यंत तुमचे, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. शुभम भाऊ, हे मित्र कोटपर्यंत जोपर्यंत तुमच्या कामाचं एखादं टेंडर लागत नाही दादा, तोपर्यंत तुमचे मित्र असतात. आणि एकदा टेंडर भेटलं की दादा मित्र बेमान झाल्याशिवाय राहत नाही दादा. हे मित्र कुठपर्यंत, बायको कुठपर्यंत, कुठपर्यंत, हा गावाल्या सरणापर्यंत, बायको उंबरठ्यापर्यंत. जया भाऊ एकट्यालाच लागते. बायको असंही म्हणत नाही तुम्ही आयुष्यभर माझ्या काट काढला, लाच जाऊ लागतो की हात जाऊ लागतो, अजिबात नाही. निंबाचा घोट घेऊन काय पोट्ट येत नाही तर पोट्ट म्हणजे आई बाबा गेले हो, आई बाबा गेले हो, कसं करू हो. आई म्हणते रडू नको, रडू नको, उद्या मुली जा लागते. पोट्ट म्हणजे आता जाता काय, रडू नको, रडू नको. उघड त्या बापाचं कपाट, पाय त्या बापाचे LIC चे कागदपत्र तेरवी करा लागते दादा. सब साथ ये प्यार है, मतलब के दुनिया में हमारा कोई नहीं रे, नाही गुना देखनी, नाही रे, नाही रे, नाही गुना देखनी, नाही रे, नाही गुना मतलब के दुनिया में हमारा कोई नाही, कोई. मी तर येपर्यंत लय पुन्हा चालू होते. सोपान दादा कुठपर्यंत आहे, सोपान दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरोना मध्ये एकही जण फोन करत नाही दादा. सब साथ ये प्यार है, मतलब के दुनिया में हमारा कोई. हा पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय होते, पत्नी, पत्नी. भार्या म्हणजे म्हणत कोण नाही, दहशत दिसून राहिली मी, दहशत जास्त आहे. पुनर्लब्धम शरीर पुन्हा पुन्हा देवाने हे सुंदर चांगलं शरीर दिलं. दुर्लभम त्रयमे वेता देवानुग्रह हे तुका मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संसार. मुमुक्षत्व हे संत आणि देव भेटाच्या आसक्तीनं तुम्ही इथं आल्या, त्याचं नाव आहे मुमुक्षत्व. मनुष्यत्व कोणा एका दादा पुण्यानं तुम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झाला. देवानं सुंदर केलं, देवानं लुलनी केलं, पांगळणी केलं. फेअर अँड लवली पॉइंट्स लावायचं काम नाही ठेवलं. चांगलं नाक द्यासाठी 50,000 डोनेशन नाही मागितलं काय नाही. देवाने इथं हा बॉल दिला, हा बॉल दिला, हात असा होते ना. देवानं म्हटलं मग मी तुझ्याकडून 50,000 रुपये घेतो नाही, हा बॉल तुला देत नाही तर मग लाडू का असा फेकला असता का, नाही ना. देवानं हे सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकोड चरचर केलं, फेअर अँड लवली पॉइंट्स लावायचं काम नाही ठेवलं. मग आम्ही झाल्यावर गेलं काय, आमचं आयुष्य दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलं. जास्त बोला तर बडबडे आहे म्हणते, कमी बोला तर मुकणे आहे म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाले मातना म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्या घरी रोज रोज जा काम धंदा नाही म्हणते, नका जाऊ तर अहंकारी आहे म्हणते. हो, लोक लय बोलते, लय बोलते, लोक लय, लोक आम्हाला लय बोलते. हो, धोतरवाल्याला एसटीच जागा देत नाही. हो, लय बोलते आम्हाला. हो, आम्हाला लय लोक आम्हाला बोलते, लोक कुठपर्यंत बोलते. शुभम वाल्याला म्हणत होते मला,
सोबवान भाऊ म्हणे बरं आहे म्हणे तुमचं, आज या गावात उद्या त्या गावात रंगारंगाचं नऊ ठावाचं खायला भेटते म्हणे. मी म्हटलं त्याला चलून पहा माझ्यासोबत 3 दिवस करून पहा प्रवास, खाऊन पहा बाहेरचं, नाही मुळव्यात संघटनेत जिल्हाध्यक्ष झाले तर म्हणजे लोक आम्हाला बोलते, लोक संताईला बोलते आणि कोणाला बोलते, कुठपर्यंत बोलते. त्या ज्ञानोबा राहायला बोलते, त्या ज्ञानोबा रायने दादा ज्ञानेश्वरी गुळार्थ दीपिका ग्रंथ लिहिला होता, त्या ज्ञानोबा राहायला बोलते. त्या तुकोबा राहायला बोलते, त्या तुकोबा रायांचा गाथा इंद्रायणी नदीवर तरला होता, त्या तुकोबा राहायला बोलते. म्हणजे आल्या आल्या हे आमचे पोरं म्हणत होते, सोपान दादा तुमच्यासारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू म्हणे आजकालचे लहान लहान लेकरं येड्यासारखे बोलायला लागले म्हणे. दादा माझ्यासारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू तर आजकालचे लहान लहान लेकरं येड्यासारखे बोलायला लागले. त्या ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी तुकोबा रायांचा गाथा ऐकू ऐकू माझ्यासारखे रेडे सुद्धा दादा बोलायला लागले. दादा समजणे वाले कोई विचारा आपण फुटेज देत नाही जास्तीचं, समजले वाले लोक आम्हाला बोलते, संताईला बोलते, दादा आमच्याच लोकायला बोलते. हा आमचं जगणं दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलो. आमच्या सुखाची परिभाषा काय काय? तुमच्या घरची जर लाईन गेली तर तुम्ही काय करता? काय करता? सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघताना पाहिजे दुसऱ्याची गेली आहे का? त्याच्या घरची काय लाईन गेली असेल तर आत्मा फार सुखी होऊन जातो, आणि त्याच्या घरची काय लाईन असेल तर आमदाराला फोन लाव, खासदाराला फोन लावल्याशिवाय राहत नाही. दादा हे आमच्या सुखाची परिभाषा नाही. आमच्या सुखाची परिभाषा कोण सांगतात? ज्ञानोबा माऊली सांगतात, अवघाचे संसार सुखाचा भगवंत प्रतिज्ञा येतात अवघाचे संसार सुखाचा करेन. तुझं सुख नाही, माझं सुख नाही. विश्वबंधुत्व भावना, वसुधैव कुटुंबकम ही भावना म्हणजे ज्ञानोबा माऊलींची भावना आहे. आणि काय मागतात? ज्ञानोबा माऊली मागतात. कोणाला मागतात? अरे 18 दिवसाचं पारायण केल्यावर नाथ महाराज म्हणतात ज्ञाना आता निर्वाणीचं भो. तेव्हा ज्ञानोबा माऊली म्हणतात आता विश्वात्मक येणे वाक्य नेतो शोणी मत द्यावे. अरे स्वतःसाठी मागतो ते भेट, दुसऱ्यासाठी मागतो ते भिक्षा, मंदिरासाठी देवस्थानासाठी मागतो ते दान, आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणार्थ मागतो दादा ते पसाय दान. त्या पसाय दानातून दादा दान ज्ञानोबा माऊली मागतात. आणि का? आता विश्वात्मक देव दुरितांचे जो जे वांछिल ज्याला जे जे वाटते ते दे मिळू दे. अनवर्त भूमंडळी विश्वस्व धर्म पाव, विश्वस्व धर्म स्वतःचा धर्म पाव ज्ञानोबा माऊली म्हणतात. आणि काय? आता विश्वात्मक देवे एवढे वाक्य ने तोषावे तोषोणी मत द्यावे पसाय दान. आता म्हटलाय आता. जागराचं कीर्तन हा सप्ताह निर्वाणीचा आहे. आता आता तरी पुढे हाची उपदेश उठा जागे वारे आता निर्वाणीचा. आजचं कीर्तन निर्वाणीचं आहे, हे सप्ताह निर्वाणीचा आहे. आता म्हटलंय आता. उद्याही म्हणू शकले असते, आताच म्हटलं. आता विश्वात्मक देवे एवढे वाक्य ने तोषावे तोषोणी मत द्यावे पसाय. विश्वात्मक देव म्हटलाय काकू. विश्वात्मक देव कोण आहे? विश्वात्मक देव काकू तुमचं लग्न झालं, तुमच्या लग्नात गणपती होता का? गणपती होता नव्हता? इकडल्या बाय बोलत नाही का? मुख्य आहे का? मुंबईकडे मॅडम असते, समजलं तर पाहिजे नाही ते जाऊ द्या. त्या मॅडम बोलत नाही का? तुमचं लग्न झालं, तुमच्या लग्नात गणपती होता का? होता का? तुमचं लग्न झालं, तुमच्या लग्नात गणपती होता. माझ्या लग्नात गणपती होता. शंकरजीच्या लग्नात कोणता गणपती होता? होता की नव्हता? नव्हता होता.
ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सौवेद्यात्मरूपा देवांशी गणेश सकल प्रकाश हरे निवृत्तीदासो अवतारे जाना त्या विश्वात्मक रूपाचं दर्शन दादा त्या कणकणामध्ये त्या गणेशजींच्या रूपाने आम्ही केलं. त्याप्रमाणे हा सकल समाज त्या भारत मातेचं रूप प्रत्येक कणामध्ये बघतो झाला. तो विश्वात्मक देव आता विश्वात्मक देवे एणे वाक्य तोषावे तोषो निमज द्यावे द्यावे म्हटलाय. द्यावे दान मागायच्या आधी देणारा सुद्धा लागतो. देणाराला द्यावे देणं लागतं. समाजाचं देणं लागतं. मातृभूमीचं देणं लागतं. गावाचं देणं लागतं. आणि माय बापाचं देणं लागतं. देतो का आम्ही? देतो का? देतो का? देतात नाही तर येईन कुठून? नाही ना देतात. कार्यक्रम लोकवर्गणीतून आहे ना. कार्यक्रम हा लोकवर्गणीतून आहे ना. लोकवर्गणी कार्यक्रम लोकवर्गणी. नवरात्री दुर्गोत्सव गणपती होते लोकवर्गणी. आमचे पोरं स्वामी विवेकानंद मंडळ सगळे आमचे पोरं वर्गणी मागायला जाते. बिल्डिंग 5 मजली हातात सोनं नाणं सोन्याचं ब्रेसलेट. म्हणजे सांगा ना वर्गणी. म्हणजे लिहा ना. म्हणजे सांगा ना. म्हणजे लिहा ना लिहा ना. म्हणजे सांगा ना. वा वा चांगला कीर्तन घेता. सोपान करण्याला लागला होता. एकदम मस्त कार्यक्रम घेता. वा वा वा. म्हणजे सांगा ना वर्गणी. म्हणजे लिहा ना. म्हणजे लिहा ना लिहा ना. म्हणजे सांगा ना. म्हणजे लिहा ना. 11 रुपये वर्गणी 1.25 रुपये देऊ. घरातले सगळे जेवाले येऊ. कार्यक्रम झाल्यावर तुमच्यापासून हिशोब घेऊ. उद्या जेवण आहे. जेवण जेवण एक सांगतो पुढं जातो. आमचं जेवण होते उद्या दुपारचं. जेवण झाल्यावर आमच्या बाया जेवते तर जेवते जाताना डब्बाही घेऊन जाते. त्याला म्हटलं कोणासाठी? हे अशा ना 5-5 पोळे काय एकटाच खाते काय? आणि आमचे पोरं वेळेवर नियोजन करते. बेसन आणते, तुरीची डाळ टाकते, येईले जीव घालते आणि हे डब्याचे डब्बे घेऊन जाते. आचारो प्रथम धर्म आचारो परम धर्म. दादा या वर्षीपासून हे डब्याची प्रथा दादा बंद झाली पाहिजे. तेव्हापासून दादा सप्ते टिकल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कधी काळी चुकून माझ्या तोंडातून जे शब्द निघून जातात ते खरे असतात. तो केवळ योगायोग समजावा. देणं लागतं. देतो का आम्ही? त्या राम समर्पण अभियानामध्ये अयोध्येच्या राम मंदिरासाठी गेलो होतो. एका घरावर श्रीराम लिहिलं होतं. श्रीराम. आजोबाले म्हटलं राशी द्या ना. पाठवतो म्हणे ऑनलाईन पाठवतो. काही दिवसांत तो बुडा मेला. माय पोरं म्हणे त्याच्या श्रद्धांजलीत तुमचं भाषण म्हटलं मरण तर जाणार नाही. त्याच्या घरी गेलो. बुड्याला रचलं होतं असं बुड्याला. एक बुडी होती तिथं म्हणे त्याच्या डोक्यावर 1 रुपया ठेव. त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाक. म्हटलं आता काय तुळशीचं पान? आयुष्यभर तर कोंबडीचे अंडे खाल्ले. टाक ना म्हटलं एखादं कोंबडीचं अंड. अरे मरून जाता पण देणं लागत नाही दादा. समाजाचं देणं लागतं. देण्याचं काम दादा ज्ञानोबा माऊली करतात. आणि कोणासाठी दादा? कोणासाठी ज्ञानोबा माऊली देण्याचं काम करतात? हो कोणासाठी करतात? जगाच्या कल्याण परोपकार आहेत दादा. हे संत मग कोण म्हणायचे? देव म्हणतात, संत म्हणतात की जगाच्या कल्याणासाठी संत. देव म्हणतात की जगाच्या कल्याणाने संत अवतारित होतात. पण भगवंत कुठं म्हणतो तुम्ही तुमच्यासाठी येतो म्हणून? म्हटलं का? नाही. भगवंत म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे परित्राणाय साधूनां. दादा मी संतांसाठी अवतार घेतो.
पण हे संत स्वार्थी आहे, परार्थी आहे. स्वार्थी आहे, परार्थी आहे की स्वार्थी नाही परार्थी नाही? स्वार्थी. हो, 4 प्रकारचे वर्ग आहे. पहिला वर्ग स्वार्थी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं कितीही नुकसान झालं तरी चालेल, माझी कापसाची बंडी दुसऱ्याच्या शेतातून न्यायची, त्याच्या शेतीचा चेंदा मेंदा झाला तरी चाललं नाही. दादाला पहिला वर्ग. जगद्गुरु शंकराचार्य 1932च्या काळामध्ये ट्रेन मधून जात होते. एक जडता गोडता महाराजच्या दाढीवर आला. महाराज दाढी विचारायला लागले. तेवढ्यात एक बिडी फुक्या गेला. महाराज थांबा थांबा, आधी पहिली मी बिडी पेटू द्या, नंतर तुमची दाढी भिजवा. हा पहिला वर्ग स्वार्थी. दुसरा वर्ग स्वार्थी आणि परार्थी नाही. काका तुमच्या गावात, काकू तुमच्या गावात किती लोक सापानं मेले? किती लोक? 5, 10, 20 बोटावर मोजून मेले ना सापानं. तुमच्या गावातल्या लोकांना साप मारले किती? अंगभर मारले. रेशो पाहायला पाहिजे. साप जास्त विषारी आहे की माणूस जास्त विषारी आहे पाहायला पाहिजे. साप तुम्हाला चावला, सापाला काय फायदा? आणि तुम्हाला तरी काय फायदा आहे का? तुमचाही फायदा नाही, त्याचाही फायदा. तिसरा वर्ग स्वार्थी आणि परार्थी आहे. गंगा उगमापासून निघणे तिच्या जन्मातला स्वार्थ आहे, आणि तुमचं आमचं सर्वांचं पाप दोन्ही दादा तिच्या आयुष्यातला परार्थ. मग आम्ही स्वार्थही साधत नाही, परार्थही साधत नाही. आमच्या घरचं जर नळाचं पाणी झालं, आम्ही बाहेरचा दरवाजा लावल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची वृत्ती. एक व्यक्ती ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो. ब्रह्मदेव प्रसन्न होतात. ब्रह्मदेव म्हणतात मान, या म्हणतात घरचं दारिद्र्य दूर करा. ब्रह्मदेव घंटा देतात. म्हणतात या घंट्याला तू 1 मागितला तर बाजूच्याला 2 मिळेल. मग काय कामाच्या घंटा? मला मागितल्यावर जर बाजूच्याला 2 भेटतं तर काय करू मी याचं? नाही, एकदा दिलेला वर वापस नाही. हा घरी येतो, घरी बायकोला घंटा देतो आणि म्हणतो याला काही मागायचं नाही, याला जर 1 मागत तर बाजूच्याला 2 मिळते. बायको म्हणते बरं आहे ना, म्हणते आपलं होऊन दुसऱ्याचं होते. म्हणते नाही, या बाहेर काहीतरी कमाईसाठी बाहेर जाते. बायको पुन्हा घंटे महाराज जाते. घंटे महाराज घरचं खूप दारिद्र्य आहे, घरचं खूप दारिद्र्य आहे, घरचं दारिद्र्य दूर करा. याच्या घरी 1 कोटी धान्य भेटते, बाजूच्या घरी 2 कोटी. हे पुन्हा घंटे महाराज जाते. घंटे महाराज पाणी गळून राहिलं, घरातून पाणी गळून राहिलं. माझ्या घरी 1 मजली घर द्या, याच्या घरी 1 मजली घर, बाजूच्या घरी 2 मजली. आणि दादा मन नंतर संध्याकाळी नवरा बाहेरून आल्यावर पाहते बायकोनं काहीतरी गडबड केली आहे. हा सरळ घंटे महाराज पाहते. घंटे महाराज म्हणते माझ्या एका डोळ्याने दिसते, माझ्या 1 डोळा फोडून टाका. याचा 1 डोळा, बाजूच्याचे 2 डोळे. हा पुन्हा घंटे महाराज पाची जाते. घंटे महाराज पाणी टंचाई खूप आहे, माझ्या घरी 1 मोठी विहीर द्या, हिच्या घरी 1 मोठी विहीर, बाजूच्या घरी 2. रात्रीचे दुसऱ्याच्या घरचे कार्यक्रमासाठी बाहेर जाते. तद्धाम परम कार्यक्रम होऊन जातात. स्वतःचाही फायदा नाही, दुसऱ्याचाही फायदा नाही. आपल्या जन्मामध्ये आल्यावर स्वार्थ साधाव कसा? नरदेचा हाची स्वार्थ. क्षणी हाची तरावा विचार, क्षणी हाची विचार केला पाहिजे. संत सांगतात. आणि संत कोणासाठी मागतात? कोणासाठी मागतात? आपल्यासाठी मागतात. जगाच्या कल्याणा संतांची आपल्यासाठी मागतात, दुसऱ्यांसाठीच मागतात. आणि हे ज्ञानोबा माऊली दादा, ज्ञानोबा माऊली आळंदीच्या परिक्षेत्रामध्ये स्वतःची लहान बहीण दादा उपाशी आहे. रात्रीपासून स्वतःची बहीण दादा उपाशी आहे. त्या बहिणीसाठी अन्न म्हणून दादा ज्ञानोबा माऊली दादा माधुकरी मागतात. आणि माधुकरी मागितल्यावर दुपारचा 2चा वेळ होतो. आई मुक्ताबाई घरी वाट पाहत. मुक्ताबाई घरी वाट पाहता. आता तरी माझा भाऊ येईल, मी जेवेल, तृप्त होईल दादा, म्हणून मुक्ताबाई घरी वाट पाहते. ज्ञानोबा माऊली दादा ते सकाळची सीधा अन्न मागून दादा समोरून येत असतात. येसोबाला समोर दिसल्या ज्ञानोबा माऊलीला म्हणतात, हे संन्याशाच्या कार्टा, हे पांढऱ्या पायाच्या, कुठे निघाला?
दाखव दाखव, या झोडीत काय दादा दाखव. यशोबा दादा उर्मट शब्दामध्ये उद्धट शब्दामध्ये बोलतो. स्वतःच्या हातानं दादा ते ज्ञानोबा माऊलींचे झोळे तिथंच रिकामी करतो. पोळी पोळी अलग आहे, भाकर भाकर अलग आहे, रवा रवा वेगळा आहे, धान्य धान्य वेगळा आहे. दादा ज्ञानोबा माऊलींच्या डोळ्यात पाणी आहे. कशासाठी पाणी आहे? अन्न वाया गेलं म्हणून पाणी नाही आहे. पाणी याच्यासाठी डोळ्यात आहे की माझी घरी लहान बहीण मुक्ताबाई अन्नाच्या घासेन दादा वाट पाहत आहे म्हणून ज्ञानोबा माऊलींच्या डोळ्यात पाणी आहे. यशोबा बोलतो बोलतो ज्ञानोबा माऊली स्वतःचे मान खाली घालतात आणि दादा सरळ दादा त्या घरी जातात. आणि घरी गेल्यावर दादा एका झोपडीत दोन्ही पायाच्या मध्ये दादा स्वतःच डोकं टाकतात आणि मुक्ताबाई म्हणतात, रे बाला दादा आलास, दादा आलास, मग दरवाजा का लावलाय? झोपडीचा दरवाजा का लावलाय? तेव्हा ज्ञानोबा माऊलीला मुक्ताबाई म्हणते, दादा फुसफुस रडण्याचा आवाज येतो तुझा, का रडतोय? अरे ज्ञाण्यांचा राजा गुरुमाराव दादा, तुम्ही ज्ञाण्यांचा राजा रडता कसे दादा? हे दादा दार उघड, दादा दार उघड. अधिकारानं बोलतोय, मुक्ताबाई अधिकारानं बोलतोय. काय नाव आहे? काय आपल्या मुलांचे नाव ठेवलं? पहिल्याचं नाव निवृत्ती. या भावसागरामधून निवृत्त व्हायचा म्हणून पहिल्याचं नाव निवृत्ती. दुसऱ्याचं नाव ज्ञानदेव ठेवलं. एकदा या भावसागरातून निवृत्ती झाला की तुला ज्ञान आपोआप प्राप्त होते. दुसऱ्याचं नाव ज्ञानदेव ठेवलं. तिसऱ्याचं नाव सोपान ठेवलं. सोपान स्टेअरकेस, पायऱ्या. एकदा ज्ञान प्राप्त झालं की त्या भगवंताकडे जाण्यासाठी पायऱ्या, रस्ता तुझा सुकर होतो दादा. तिसऱ्याचं नाव सोपान आणि चौथ्याचं नाव दादा एकदा भगवंताची प्राप्त झाली तर आता हा नरदेव दादा मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ दादा मुक्ताबाई दादा. काय अधिकार आहे? हा ज्ञानोबा माऊलींचा काय अधिकार आहे? कुठपर्यंत अधिकार आहे ज्ञानोबा माऊलींचा? ज्ञानोबा माऊलींचा अधिकार कुठपर्यंत? जेव्हा भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण सांगत होते की नाही, तेव्हा ती कोणी ऐकली? संजयाने ऐकली, धृतराष्ट्राने ऐकली, अर्जुनाने ऐकली. त्याचबरोबर वर्त होते हनुमंतराय, ध्वजस्तंभावरी वानरू दादा हनुमंतरायने ऐकली. आणि अंजनी माता आवाज देते, अंजनी पर्वतावरून अंजनी माता आवाज देते, हनुमंता घरी ये, हनुमंता घरी ये. अरे बाबू तुला का युट्यूबहून डाउनलोड केला आहे का बे? हा नाही बाबा, तुम्ही लोण नाव घे. सगळे इंजेक्शन आहे माझ्याकडे. आता तावा तपू द्या, भाकरी करायची मजा येते. 4 वाजेपर्यंत पुरवायचा आहे, त्याच्यावर येतो, सगळ्यावर येतो. सांगा काकू काय सांगत होतो? काय सांग ना समोरच्या तर सांगा. काकू याच्यानंतर येणार नाही माझ्या कीर्तनात, त्या मसण्याच्या कीर्तनात जाणार नाही, जाईन तर समोर बसणार नाही. मसण्या स्वतःचा त्रास करून घेते, दुसऱ्याने घेते. काय सांगत? अंजनी माता आवाज देते, हनुमंता घरी ये. हनुमंतराय 2-3 आवाजानंतर हनुमंतराय येत नाही. चौथ्यांदा रागावून हनुमंतरायाला आवाज देते. हनुमंतराय पोहोचतात. माते बोला आज्ञा. हनुमंतरायाला आज्ञा म्हणते. अंजनी माता मध्ये, अरे कशा याच्यात तू गुमला होता की 4 आवाज देऊन पण आला नाही? हनुमंतराय म्हणतात, मी त्या भगवद्गीतेचं रसपान करतोय आणि त्याच्यामध्ये मी न्हावून गेलो होतो, मला तुझा आवाजच नाही आला. माता म्हणते, असं कोणतं ज्ञान आहे ते? असं कोणतं ज्ञान आहे ते की जे ज्ञान ऐकण्यासाठी मी नाही,
माझ्या समोर ते ज्ञान महत्वाचं आहे. तेव्हा हनुमंतराय म्हणतात एकदा तू ज्ञान ते ऐकलं पाहिजे. मग हनुमंतराय म्हणतात जा ते जे ज्ञान आहे ते मला सांग. हनुमंतराय सांगायला सुरुवात करतात पण त्यांना येतच नाही. ते म्हणतात मी ऐकलं जरूर आहे पण मी सांगू शकत नाही. बरं ठीक आहे तू कोणासोबत ऐकलं? अर्जुन होता सोबत. म्हणता त्याला घेऊन ये, त्याला विचार. मग हे अर्जुनाला विचारायसाठी जातात. अर्जुनजी मातेने आज्ञा केली आहे मला ते भगवद्गीतेचं ज्ञान सांगा. अर्जुन म्हणतात थांब थांब थांब. अरे हो श्रीकृष्ण सांगत आहे उद्याची रणनीती काय आहे ते ऐकू दे, ते जरा करू दे. अरे नाही नाही माता म्हणते पहिले ज्ञान सांग. अर्जुन म्हणतात मला ते करू दे. हनुमंतराय काय करतात जसं तसं अर्जुनले उचलतात डायरेक्ट अंजनी पर्वतावर. अंजनी पर्वतावर अर्जुनाला आणल्यावर म्हणतात अर्जुना अंजना माता म्हणते अर्जुना सांग काय ते ज्ञान आहे, काय ते ज्ञान आहे सांग. अर्जुन म्हणतात मला ज्ञान जरूर माहित आहे पण मला सांगताच येत नाही. तिथं होतो तोपर्यंत ठीक होतं, इथं आल्यावर सगळं गायब झालं. मग तुला सांगणारा कोण आहे? तुला सांगणारा कोण? अनन्या चिंतयतो मायेजना परिपासदला तर भगवंत श्रीकृष्ण दादा मला सांगणारा आहे. मग जा त्याला घेऊन ये. म्हणजे तो काय म्हणजे काय वक्रावरचा विष्णू आहे का? जा नावाज दे येऊन जाय. हा अंजनी माता दादा भगवंताची आराधना करते, भगवंत स्वतः प्रगट होतात. अंजनी माता म्हणते भगवंत मला ते ज्ञान तुम्ही द्या. ते कोणतं ज्ञान आहे ज्यामध्ये अर्जुन वाहून गेला, ज्यामध्ये माझा पुत्र हनुमंत वाहून गेला? कोणतं ते ज्ञान आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते ज्ञान मी तुला जरूर दिलं असतं पण ते ज्ञान एकचदा नाही. ते ज्ञान मी तुला दिलं असतं, ते ज्ञान मी तुला दिलं असतं पण ते ज्ञान द्वापार युगामध्ये एकचदा फक्त सांगण्याचं काम केलं. आणि ते मी एकदा द्वापार युगामध्ये सांगितलं, मी कलियुगात सांगणार नाही. मग कलियुगामध्ये कोण सांगेल? तर लोपले ज्ञानाचे की हित नेनती कोणी अवतार अरे ते ज्ञानबा माऊली दादा या कलियुगातला अवतार आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण काय करावं? बाजूचं गाव करते म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं नाही. आमच्या गावात दरवर्षी ज्ञानेश्वरी होते म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं नाही. या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी दादा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं भगवंताकडे तरुण जायचं, भगवंताकडे तरुण जायचंय, भगवंताकडे तरुण गेलं पाहिजे. तर दादाच ते तुकोबार आहे. भगवंताकडे जाण्यासाठी जातात. पुढे जातात पंढरीला जातात. होय होय वारकरी पाय पाय रे पंढरीला तुकोबार आहे पंढरीला. आणि पंढरीला गेल्यावर काय भगवंत आहे. चोखामेळ्याचं दर्शन होतं. भगवंत आहे, भगवंत वाट पाहत आहे. आमचा शिष्य आलाय, माझा शिष्य लाडका शिष्य तुकोबार आहे आलाय. मग दादा देणारा तसा पाहिजे, मागणाराही तसा पाहिजे. देणारा तसा पाहिजे, मागणाराही तसा पाहिजे. आणि मागण्यासाठी आलाय हे माहित आहे. भगवंताला माहित आहे तुकोबार आहे मागण्यासाठी आल्या. आपल्याला द्यायचं जरूर आहे. मनामध्ये निश्चय आहे की आज भगवंताला काहीतरी मागायचं. कधी नव्हे ते मागितलं ते आजच मागायचं जरूर मागायचं आजच. पण काय मागायचं? काय बाबा तुमच्या बाबाचं नाव काय? काकाचं नाव, आपल्या त्याच्या बाबाचं नाव, त्याच्या बाबाचं नाव देशाचे पहिले देशाचे दुसरे कृषी मंत्री कोण होते? कोण होते? तरी बेल वाटम कमरेत दाटल सगाव का फाटल पाय लपे करून कलेक्टर आहे का पाय आकोळ करणार. काय देशाचे दुसरे कोण होते? कोण होते? दुसरे नाही, पहिले माहिती. अरे जे स्वार्थी लोक असतात की नाही त्या स्वार्थी लोकांचा विसर जरूर होतो. या स्वार्थी लोकांचा विसर जरूर होतो. पण ज्ञानोबा माऊलींचा तुकोबारायांचा गाथा आणि ज्ञानेश्वरीचा त्याला विसर होत नाही. विसर होणे नाही. कारण की विसरतो स्वार्थी लोकांचं दादा ज्ञान आम्ही विसरतो, स्वार्थी लोकांना विसरतो. पण जे परार्थी लोक आहेत त्यांना आम्ही विसरतो. मागायचा आहे पण देणारा तसा पाहिजे, मागणारा तसा पाहिजे. ज्याच्याकडे मागायला जातो त्याच्याकडे काय पाहिजे? स्वातंत्र्य पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, औदार्य पाहिजे, श्रीमंती पाहिजे. हो आम्ही जर कोणाकडे वर्गणी मागायला गेलो हो म्हणते सांगा ना वर्गणी, लिहा ना 500 रुपये लिहा. मग दे ना, ते ऑफिसला गेली आहे ती आल्यावर देतो. स्वातंत्र्य नाही आहे.
रामचंद्राच्या आम्ही त्या अयोध्येच्या अभियानामध्ये लोकांकडे गेलो, घरची 18-20 दारिद्र्य होतं, तरी लोकांनी 100 रुपये 10 रुपये दिले. दादा झोपडीत राहणाऱ्या लोकांनी दिलं. श्रीमंती नव्हती पण औदार्य होतं. स्वातंत्र्य पाहिजे, श्रीमंती मागणाराही तसा पाहिजे, देणाराही तसा पाहिजे. आणि बोलण्यासाठी जो बोलते तिची वाचाही तशी पाहिजे ना. एक माणूस एका शेळजीकडे जातो, बाप म्हणतो पोट्याला जाय 100 रुपये घेऊन ये. 100 रुपये घेऊन. हा 100 रुपये मागायला गेला. शेळजी बसला असते, शेळजी निवांत बसला असते. पण शेळजी जर ढेरी एवढी मोठी असते, त्याला जर रात्री जर कळपलटवता असन तर एका माणसाला त्याची अशी ढेरी अशी बाजूनं करून ठेवा लागते. एवढा लठ्ठ असते एवढा. या जाते शेळजी, शेळजी दिसते, शेळजी बसली असते खुर्चीवर. आणि हा गेल्यावर म्हणतो, माझ्या बाबाने 100 रुपये सांगितले तुम्हाला. हा बरं 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 ठीक आहे थांब. मला अगरबत्ती लावते देतो तुला. आणि ते अगरबत्ती लावासाठी जाते, जसे उठते कधी हा लेखाचा हसायला लागते. ही ही ही. शेळजी म्हणते काबे काऊन हसून राहिला. काही नाही म्हणते, मला टेन्शन आलं म्हणते. 3 फूट तुमच्या घराचा दरवाजा आहे, तुम्ही पाहिले 5 फूट. तुम्ही जर समजा मेले गेले म्हणते इथून, तर तुम्हाला या दरवाजातून काढावं कसं. शेळजी म्हणते असं का, असं का, पैसे पाहिजे नाही याच्यासाठी बोलतं का तू. हे त्यांनी दिले अंदर कर. 2 मिनिटानं अर्ध्या तासानं दुसरा पोरगा येतो. का माझ्या लहान भाऊ आलता ना, 100 रुपये मागायला आणता तुम्ही अंदर ठेवलं, काय तो दिसून नाही राहिला. शेळजी म्हणते चांगले संस्कार दिले ना, चांगले संस्कार दिले ना. आला होता आणि म्हणत होता म्हणे तुमची पोट आहे का मोठ आहे, आणि तुम्ही जर मेले तर तुम्हाला एवढ्या दरवाजातून काढावं कसं. पोट्ट म्हणते मॅट आहे म्हणते, पोट्ट मॅट आहे म्हणते, पोट्ट खांड खांड करून तर काढले असते म्हणते. तेले घेते तेले अंदर. थोड्या वेळानं 3रं पोट्ट आहे सगळ्यात मोठं. गाव भावाजी म्हणते दोन्ही माझे भाऊ आले होते 100 रुपये मागायला. उसले 100 रुपये मागायला आले होते, तुम्ही 100 रुपये दिले नाही, मग दोन्ही पोरं दिसून नाही राहिले. हा चांगले आहे ना म्हणजे, दोघाले चांगले संस्कार दिले म्हणजे. एक म्हणते पोट आहे का मोठ आहे, दुसरं म्हणते खांड खांड करून काढून. हा हे काय संस्कार आहे का. दोन्ही पोट्टे मॅट आहे म्हणते, कायले खांड खांड करावं लागते म्हणजे, कायले पोट पाहा लागते म्हणते. बंगल्याला डायरेक्ट अंगाडबीची काळी लावून द्यायची ना म्हणजे, विषय खतम होते ना म्हणते. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व बर्वे परतत्व. शब्द जैसा दादा वाचेत आणि हे मागायचा, आणि हे मागायचा. आणि ते हात दादा त्या तुकोबारायांची त्या भगवंताकडे लागल्या. आणि भगवंत काय म्हणतात, मनसी काही मागा, भगवंत म्हणतात माग. पण काय मागावं, साक्षात करतो मग करतो म्हणणे काय करतो भगवान देवाला बघा पांडुरंगाला काय मागावं. भगवंत प्रसन्न झाले, हातात तंबाखू आहे दादा ते चुनाटे असं मागावं. अरे देणारा जर देव आहे तर काय मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे दादा. या गावात जेवण झालं उद्याचं, या गावात जर उद्याचं जेवण झालं, जेवणामध्ये बुंदा आहे का, बुंदा बुंदाच आहे काय, तोंडाले पान नको सोडा, जिम नको फिरव, भेटते उद्या. बुंदा बुंदा पंक्ता बसते की नाही, पंक्ता पंक्ता बसल्यावर माहिती काय करते, पंक्ता बसल्यावर काय असते, सगळ्याचे सगळे भांडे सगळ्याकडे असते. म्हणजे बुंद्याचं भांड असते की नाही, बुंद्याचं बुंद्याचं भांड दादा गरीबाच्या पोराकडे नसते, श्रीमंताच्या पोराकडे, ज्याच्या हातात अंगठ्या, हा सोनं नाणं, त्याच्या हातात बुंदीचं टोपलं असतं. आणि तो कसा करते, बुंदी बुंदी अंगठ्या दाखवल्याशिवाय बुंदी बुंदी. आणि जेव्हा बुंदी वाळायचा वेळ येतो नाही, बुंदी वाळायचा, आणि याचा जोर माहिती कोणावर असते, कोणावर असते, आमच्यावर, पांढऱ्या कपडेवाल्यावर. ते तृप्त आहे याच्या. आणि गरीबाचं पोरग एखाद्या कोपऱ्यात बसलं असते,
VIP आमदार खासदार त्याच्यावर घ्या ना घ्या ना. अरे मरण ना तो घ्या ना घ्या ना घ्या ना. ते गरीबाचं पोरगा एका कोपऱ्यातून पाहत असते. आता तरी माझ्याकडे बुंदी, आता तरी माझ्याकडे बुंदी. अर्धी पंगत होत दादा त्याच्यावर पाया, त्याच्यापर्यंत बुंदी जाते. न अर्ध जेवण झाल्यावर दादा शेवटचा खेर खार झाला तो बुंदा असते की नाही त्याच्या पंक्तीपर्यंत पोहोचते. त्याच्या पंक्तीपाशी गेल्यावर दादा आता हा मुठ्ठी जरूर टाकते त्याच्यात, हा मुठ्ठी जरूर टाकते. पण जेव्हा येले असं वाटते आता मुठ्ठी टाकली ना आता मुठ्ठीवर मला बुंदी भेटल्याशिवाय राहणार नाही. पण जेव्हा त्याच्या ताटात पडते की नाही ताई तर 2-3 दाणेच असते, 2-3 दाणे. आणि हा काय म्हणते, अरे देशील तर अशी दे, अरे देशील तर अशी दे की जे आयुष्यभर पुरली पाहिजे, पोटभर पुरली पाहिजे. हेची दे कसं अभंगाच्या पहिल्या तुझा विसरण व्हावा जर म्हटलाय याचा अर्थ भगवंताचा विसर होतो. म्हणून देवानं तुकोबाराय भगवंताकडे म्हणतात हे चिदान, हेच हेच पाहिजे, हेच पाहिजे. जेव्हा लहान लेकरू जरा रडायला लागते की नाही तेव्हा मुलगा आपलं लहानचं लेकरू म्हणजे मग आईच पाहिजे, आईच पाहिजे. तेव्हा हे चिदान हेच. आणि तुझा विसरण व्हावा. हा कालिया मर्दन ज्यावेळेस चालू होतं सर्वच्या सर्व ज्यावेळेस बघत आहे कालिया मर्दन करताना भगवान श्रीकृष्ण जेव्हा कालियाला आत घेऊन जातात तेव्हा वरचा रक्ताचा थर येतो. त्यावेळी स्वतः माता दादा यशोदा आपले 2 पाय माग घेते, 2 पाय माग. अशा वेळी भगवंताचा विसर तुला झालेला, तुझा विसरण व्हावा. आणि काय तुझा विसरण व्हावा तर तू काय करशील तर मी तुझं गोड कसं गाईल, सांगतो गुण कसं काय, गुण कसं काय सोडून देतो ना. गुण कसं काय, गुण गाईल म्हणजे भक्ती करेल, गुण गाईल म्हणजे भक्ती करेल. आणि कशी भक्ती करेल, भक्ती क्लॉटिक आहे, पवित्रता आहे. भक्ती आहे म्हणजे प्रेम आहे, भक्ती आहे प्रेम आहे. प्रेम शाश्वत होतो, काल होतो, आज आहे उद्याही राहील. पाकिस्तान काल नव्हता, आज आहे उद्याची गॅरंटी नाही. प्रेम शाश्वत आहे, प्रेम आहे म्हणजे भक्ती आहे, केली पाहिजे, सगळ्यांनी केली पाहिजे. हो मी तर म्हणतो बरं झालं ते नवरात्र येते 9 दिवस. हो ह्या बायेच्या 9 दिवस 9 रंगाच्या साड्या तरी बाहेर निघल्या तर उद्या लागून राहिल्या त्याला. हो चांगली आहे, भक्ती आहे, करत हो करत. इकडे महिला भजन मंडळ आहे का, आहे का, आहे का, हो की नाही आहे. ह्या म्हणून नाही राहिल्या, त्या धास्तीत आहे ना.
काय बोलन पुढे नाही चांगलं भजन करत जा चांगलं करत माय काही म्हणून हो बाबा मी नवीन सांगून राहिलो दादा तुम्ही आहे नवीन सांगून राहिलो भक्ती आहे करत जा काही विषय चांगलं असते भक्ती भजन गिजन केलं पाहिजे एक दिवस जेवण जहा नसता जेवण चांगलं भागून जाते एकदम आहे चांगला आहे करत जा माय काही म्हणून हो बाबा दादाच्या घरी भजन होतं अनायशी मी दुपारी घरी होतो एवढं लॅपटॉप मध्ये काहीतरी करून राहिलो आणि खालून आवाज आला दुपारीचे 12 वाजले काय आवाज आला खालून चांदन चांदन झाली रात दुपारी 12 वाजता का मी आईले खाली आल्यावर म्हटलं याच्यानंतर कोणाची भजन ठेवत जाय पण याच्यावर नामा म्हणे तुका म्हणे बाप रूप महादेव छा पासून दादा असेच भजन हो चांदन कधी काय कधी कधी सविता म्हणे संगीता म्हणे सुषमा म्हणे ह्या कोणत्या बहिण हे कोणत्या बहिण नवीन आलाय त्याच्यात बसली होती निवांत मध्ये हॉल विठ्ठलाचा आला म्हणले मिस कॉल हा एवढी चांगली आहे का तू तुला विठ्ठल मिस कॉल दे एवढी चांगली आहे का हा भजन कसं केलं पाहिजे दादा ज्याच्यावर नामा म्हणे तुका म्हणे बाप रूप महादेव रो याच्या छापी असं नसंच भजन केलं पाहिजे भजन कसं केलं पाहिजे ज्या भजनातून पुण्य प्राप्त होईल असंच भजन केलं पाहिजे भजन कसं केलं पाहिजे कीर्तन चांग तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी चालले असाल तो कार्यक्रम तुमचा अयशस्वी हो आपल्या कीर्तनातून कोणी जात नाही व्याख्यानातून कोणी जात नाही हा तुम्ही गेले आपला शाळा आता उठून पाको ना इंजेक्शन आहे आपल्याकडे काढतो हे लोक कोण जाते कीर्तन आता कोणी जाणार नाही जाणार अजिबात सांगा काकू काय सांगत भक्ती सांगा भक्ती काय झालं तिकडे लेट करंट आहे का तुमच्याकडे नागपंचमी होते का नागपंचमी नागपंचमी सासू मध्ये सुनेले आज नागोबे काढजो बेलपत्रीचं पान लावजो तू पान रंगवजो आमच्याकडे बाऱ्या होते बाऱ्या मी लहानपणी अवधूती भजनात जायचो अवधूती भजनात राहील जग लग जंग जंग जगंग जगंग जग लग जंग 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 6 गेर असते त्याच्यात 6 गेर 6 गेर आपल्या वारकरी सारखं नसते 8 मध्ये 6 गेर असते मी जाऊ तो शिकलो तिथं बाऱ्या होते बाबा आमच्याकडे बाऱ्या तुमचा सोपा एवढा फना हो फना तुमचा सोपा एवढा फना हो भगवानाजी तुमचे तांदूळ वर्णू जात हो जात तुमचे तांदूळ वर्णू जात हो भगवानाजी आरती लावा आरती नागनाथा तुमच्या चरणावरे आणि तेवढ्यात का करेंगे मला स्वतः काढ्या ना काढी करंग वाल निघाला की काढी काय कामाची भक्ती भक्ती लॉटी काय भक्ती आहे प्रेम आहे केलं पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे
प्रेम, गोरा गोरा पोरगा, प्रेम. जलस फील झालो त्याबद्दल. मी डोंबळा तू गोरा. प्रेम केलं पाहिजे. तरुण आहे, तरुण आहे, तरुण आहे, सगळे तरुण आहे. मी बोलणार आहे तरुण आहे. माझ्या दाढीचे केस जरूर पिकले पण मी तरुण आहे. तरुण आहे, तरुण आहे. आणि काय तरुणाची व्याख्या? जो आरशात पाहते तो तरुण, की ज्या तरुणाला रात्री आण लागते धरून पोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं? शिवजयंती आली की आमचं तारुण्य येतं. गणपती बसला की आमचं तारुण्य येतं. शिवजयंती आली की आमच्या गडी बाहेर का निघते. गणपती बसला की तालनी पाहायला जात. बेल बाटम, कमरीत दाटन, सकावका फाटण, कुठं कुठं लेखायचे पॅन्ट फाटले असते. हे जेव्हा समोर जाते ना तसं वाटतं का मागून हबीच लटकले आहे काय. काय चालेल. 10 दिवस गणपती काय बसते. आरती एकाची पाठ नाही. सुख करतान, दुःख हरतान, कुठं गेलतान, कुठं आलता. आणि जाताना तेले काय जमले. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी. तू काही लोडच नको. तू असाच पेत्र आहे. तू तर नाही राहणार, मी तर येईनच. नावात ताकद होती. तरुण नावात ताकद होती. काय नावात ताकद होती त्या? अरे 65 किलो तलवार बनवाय साहजी. 65 किलो तलवार बनवाय साहजी. हात कुठला तरी खंडर बाजी. जोरदार सन्नार वाटता तो मला तानाजी. वाघाच्या दबल्यात घालून हात मोजतात. त्यांचं नाव संभाजी. एका धक्क्यात सय्यद बंडाचा हात नाव शिवाजी. या सर्वांचं एकत्र करून स्वराज्य निर्माण करून त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. नावात ताकद. शिवाजी नावात ताकद. राम नावात ताकद होती. राम नावात. आपल्या लेकराचे नाव काय ना काय असते. नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी उठते 11 वाजता. आमच्या पोराचं नाव असते सनी. याला आवाज दिल्यावर समजत नाही. अजून पुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येतो. नाव सनी. नावात ताकद पाहिजे. राम नावात ताकद होते. राम नावात. रामाच्या नावानं दगड करायला लागले. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. लंकेच्या लोकांना वाटलं हे राम तो मायावी है, अगर इसके नाम से अगर पत्थर करते भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची बीपी वाढली. रावणानं रात्रीत दवंडी दिली. आपणही समुद्र सपाटीवर जाऊ, आपणही दगड करून दाखवू. रावण निघाला, प्रजाजन निघाली. रावणानं दगड घेतला. दगडावर नाव लिहिलं रावण. दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला. दगड तरला. लंकेची प्रजाजन खुद झाली. अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते विचारते, रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला. दगड जरूर टाकला. दगड तरला कसा? रावण सांगते मी दगड जरूर टाकला. मी दगड जरूर टाकला. पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर मी राम नावात ताकद होते तो राम. आणि या रामाशिवाय पर्याय नाही बाबा. रामाशिवाय पर्याय नाही. जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याच्यात राम नाही. म्हणून शेवटी म्हण लागते राम नाम सत्य. राम नाम सत्य. मला लय जण म्हणते तुम्ही तुमच्या गाडीत 5 जण कोण घेऊन फिरता म्हणते. म्हटलं कुठं रस्त्या पस्त्यात मेलो तर 4 जण धरा आले नाही. आपटेवाला सोबतच पाहिजे. राम नाम सत्य. र हा शब्द 12 आखडीमध्ये 27व्या ठिकाणी येतो. कितव्या? रे हो कितव्या? 27. कितव्या? र नंतर हा शब्द दुसऱ्या ठिकाणी येतो. कितव्या? दुसऱ्या. म हा शब्द 12 आखडीमध्ये 25व्या ठिकाणी येतो. कितव्या? 25. 25 आणि 2 27 आणि 27 आणि 27 जमलं. 27 आणि 27 54. एका रामाची बेरीज किती झाली? 54. मग एकदा राम म्हणत नाही तुम्ही. माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन. राम राम म्हटल्यावर 108 मण्याची माळ जपल्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो. राम नावाची. आणि राम छत्रपती शिवाजी जर यायचे असेल ना राजमाता जिजाऊ तशा पाहिजे. मी बोलत नाही तुमच्यावर जास्त. मी बोलत नाही का तुमच्या. 2 वर्ष आधी बोलायचं. समजलं असं तर पाहिजे. 2 वर्ष आधी. जाताना मला घरीच जा लागते. हो हे रेकॉर्डिंग होऊन राहिलाय कधी व्हायरल होऊ शकते. 2 वर्ष आधी माझं लग्न झालं. काकू स्त्री सुंदर असते की माहित नाही.
स्त्री सुंदर असते की माहित नाही, पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात त्या वासनेचं निकळ यंत्रणा होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य असतं. गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गणित में जीरो का फिल्मों में हीरो का, युद्ध में वीरों का बड़ा महत्व होता है. यारों में यारी का, पंढरपुर में वारी का और भारत में नारी का बड़ा महत्व होता है. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते मरवार बनो दरबार भारत माता की जय म्हणाले कैस नाही वाटत का. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या, पण त्यांच्या डोक्यावरचा पदर काकू कधी पडला नाही. आजकालच्या काकू, मी तुम्हाला नाही म्हटलं ना काकू लागले घ्यायले, अमितच्या बाईची गोष्ट करतच नाही. काकू घेऊ नका, हे सगळं पश्चिम महाराष्ट्रातलं सांगतो. मला 2 तास इथंच राहायचं आहे. अरे आपली आई जरी किती सावळी असली ना, आपल्या आईच्या स्तनातलं दूध सावळं नसतं. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली दादा, ती आपली संस्कृती जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, तर भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात, पण कधी रुद्राक्ष दादा कधी सडत नाही. आपली संस्कृती जपली पाहिजे. आणि संस्कार आणि संस्कृती हे गाण्याच्या 2 बाजू आहे. हो, संस्कार आणि संस्कृती. हो बाबा, तुमची परमिशन असेल तर एक मांडतो तुमची. हो तुमच्या व्याख्यानातला आहे बाबा, म्हणून परमिशन हे ना म्हटलं म्हणून म्हणतो. असं असते ते ऍक्शन करू तर असं असतं. 3 झाकणं असते त्याला, 3 झाकणं, 1 2 3 3 झाडणे असते त्याच्यात, झाडणे. ते लॅक्मे किंवा व्हॅसलिनच असते. पहिलं झाडणं गड्डे साफ करा, दुसरं झाडणं लिपापोती करा, तिसरं झाडणं एशियन पेंट्स लावा. मग आमची बाई, आमची पोरगी चेहरा गोरा मान काळी, उन्हाळ्याची ऊन आलू वांग्याची भाजी रस्सा, लग्नात काय जाते तिथं गेल्यावर असा रुमाल घेते नसा पुसते. मग फक्त इथं एवढंच लिहायचं राहते, त्याची खल भाड्यानं मिळेल. तुम्ही काय हसून राहिले? तुम्ही लावत होते ना त्याच गोरे पनका राज फेऱ्यान, इधर से लगाया साधा क्रीम, इधर से लगाया फेऱ्यान, इधर का गोराच गोरा, इधर का काया. त्या ऐकलं शाहरुख खान ने लड़की वाली क्रीम इस्तेमाल क्यों करते हो, मैं तुम्हारे लायो नया फेरन लवला बस बोमला. हे गेले फेरन लवली तर हे गेले फेरन लवलात. अरे जर का दादा फेरन लवलीनं गोर झालं असतं, जर का त्या पॉट्स लॅक्मे व्हॅसलिननं गोर झालं असतं, माझ्या तामिळनाडू मधला एकही माणूस काळा नसता, माझा रजनीकांत सुद्धा काळा नसता. स्वतःच्या तोंडाला एवढंच गोर करा, स्वतःच्या तोंडाला एवढंच गोर करा, जेणेकरून त्या माय बापाच्या तोंडाला दादा काळं लागण्याची वेळ आली ना, एवढंच स्वतःच्या तोंडाला गोर करा. आपली संस्कृती वाचवा, संस्कृती वाचवा, देश वाचवा, स्वतःचा धर्म वाचवा. स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान किती असावा, स्वतःचा धर्म वाढावा, स्वतःचा धर्म टिकावा. स्वतःचा धर्म वाढावा कसा, हे ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान किती असावा, हे मुस्लिम लोकांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्माला हिंदूच धर्मावर टीका करणे दादा आमच्या हिंदू लोकांकडून शिकायला पाहिजे. दादा सर्वात मोठी शोकांतिका, स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे. खंडन करणे,
पाखंड लोकांचं खंडन झालंच पाहिजे. संस्काराचे अंतिम संस्कार जर होऊ द्यायचे नसेल तर स्वतःची पोरगी ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत जात असेल आणि तिथं जर म्हणत असेल टिकली लावू नको, त्या श्रद्धाची जर टिकलीवर श्रद्धा असती तर श्रद्धा दादा टिकली असती दादा. स्वतःचा धर्म स्वतःच्या स्नेहापेक्षा स्वतःचा धर्म महत्वाचा असतो. आणि धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई म्हणजे धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होत. स्वतःचा धर्म, स्वतःच्या स्नेहापेक्षा स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे. राष्ट्र धर्म महत्वाचा असला पाहिजे. राष्ट्र का म्हणतो, देश का म्हणत नाही. जिप्रे काय म्हणतो, राष्ट्र धर्म. राष्ट्र का महत्वाचा असला पाहिजे, स्वतःचा देश का महत्वाचा असला पाहिजे. मी राष्ट्र म्हणतो, देश म्हणत नाही. देश कोणाला म्हणतात, जिथे आमदार खासदार मंत्री असतात त्याला देश म्हणतात. राष्ट्र आमच्या अथर्वशीषापासून आला. सोम स्वस्ति साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम पारमेष्ठम राज्यम दादा जम्बू या दीपा माझे पंढरपूर धर्माचे नगरे राष्ट्र नाही काय राष्ट्राची परिभाषा. देश का आम्ही लोक जात पाडतो. जात कोणत्या जाती पाडतो. माडी धनगर बंधारी त्यांनी माडी नाही मराठा कुंभी पोत मारलो स्वतः सोनाकासार कुंभार गुरु धनगर गवळी जंकोशी लागली पात्र चितारी रंगारी आणि ब्राह्मण समाजाला वाटले गेलो. हे जगणं नाही आमचं जगणं आहे. शुक्रजंग विधान रक्त मलमूत्र शौच अन्न ताण भूक सुख दुःख जन्म आणि मृत्यू हे जगणं सोडतं दादा. आम्ही जातीच्या माग लागतो. आम्ही कुठपर्यंत या प्रगतीशील राष्ट्राची न उतरून या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुमच्या घरी जर काकू साप निघाला तुम्ही काय करता, बाजूच्या आवाज देता ना. तिथं म्हणता जातीच्या संघटनेने या 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 माझ्या घरी साप निघाला नाही ना. घरी जर साप निघाला तर बाजूच्या आवाज देतात. जाती संकल्पना मार. स्वतःच्या स्नेहापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा असतो. स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा असला पाहिजे. रामभाऊ महाराज राऊत सांगतात पांढऱ्या पायाचे न म्हणे माय शब्द नाही. रामभाऊ महाराज राऊत म्हणतात ह्या पांढऱ्या पायाचे न म्हणे सेना महाराजची पुण्यतिथी न्हावी समाज कर. नामदेव महाराजची पुण्यतिथी शिंपी समाज कर. ज्ञानोबा माऊलींची पुण्यतिथी ह्या पांढऱ्या पायानं वारकरी संप्रदायाला बट्ट्या बोलला दादा. राष्ट्रधर्म महत्वाचा असला. बाबा म्हणते कटू बोलते झोमते बाबाचं तर काय करायला. स्वतःचा राष्ट्रधर्म, स्वतःच्या स्नेहापेक्षा राष्ट्रधर्म महत्वाचा असला पाहिजे. हातात लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय एक दिवस मी या लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस मी या लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो. आमचा भगत मोठा होतो. ते आलेले लोक असतात, वर्ग श्रीमंत लोक असतात. त्याला भगतसिंगला पाहायला पाहुणे येतात. त्याच्यामुळे आई म्हणते भगत तुला पाहायला पाहुणे येणार हे 50 रुपये घे भाजीपाला बाजार घेऊन ये. हा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला बाजार आणला आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं माझं अवघ आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघ आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी नाही मातृभूमी आईच्या सेवेसाठी. दादा आमचा भगत दादा तिथून फरार होतो फरार. आणि आज भगतला सांडरचा खून रेंडची हत्या होते. भगतला दादा लाहोरच्या जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्याच्यामध्ये शेवटची भेट म्हणून दादा आई वडील जातात. एवढ्या मोठ्या याच्यात भगत दिसत नाही. सर्वच्या सर्व पगडीमध्ये आमचा भगत नाही. यावेळी बांडिशी मध्ये घातलेला आमचा भगत लेलींचं चरित्र वाचतोय. त्याच्यामुळे आई बाहेर गेल्या गेल्याच आरोडी फोडते. ओय भगत वय भगत वय म्हटल्यावर दादा तो भगत दादा त्या आपल्या सलाखापाशी येतो. आईला आवाज देतो. आई येते. आई ज्या क्षणी भगतला बघते दादा त्या क्षणी दादा आगसा बोगसा रडायला लागते. तेव्हा भगत म्हणतो आई रडू नको. आई रडू नको. आता फक्त तुझ्यावर माझा अधिकार नाही या देशातील कोट्यावधी लोकांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आई रडू नको. हा आई म्हणते नाही भगत आता मी तुझ्यासाठी रडत नाही. मी फक्त याच्यासाठी रडत आहे की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकले दादा. याच्यासाठी ती आई रडते दादा. त्या आईचं किती ममत्व असलं. आणि एवढं झाल्यावर भगत म्हणतो आई बाबा माझ्यावर फक्त एकच कृपा करा. माझं ते शेवटचं प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर दादा 6 फुटाचा बाप दादा अक्सा बोक्सी रडायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागून राहतो. बाप रडायला लागतो. अशा वेळी बाप म्हणतो बेटा का तुझं शेवटचं प्रेत घ्यायला मी येऊ नये. तेव्हा भगत म्हणतो आई बाबा तुम्ही असेच्या माझं पांढरं प्रेत हातात घेऊन रडा. त्यावेळी इंग्रजांनी ब्रिटिश पाहिल्याने म्हणेल हे कोणती क्रांतिकारकाची आई. मला या देशातील लोकांना सांगायचा या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असतं. आमचा भगत दादा फाशी. आणि कोणत्या रंगात नाहला तो भगत. कोणत्या रंगात
तो रंग हरिवंशराय बच्चन यांच्या शायरीमध्ये जातो ना. हरिवंशराय बच्चन सांगतात रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे. हा रंग जेव्हा आस्तीच्या चौकट जातो अनुप चिरोटा गातात श्याम पिया मोरे रंग दे चुनरी ऐसा रंग दे की रंग नाही छुटे. हा रंग जेव्हा कवितेच्या मंचावर जातो भावना पंडित गातात रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा गुंतवणी गुंत्यात सारा गुंता माझा वेगळा. हा रंग किशोरी आमोरीकरच्या भजनात जातो. किशोरी आमोरीकर गातात अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. हा रंग ज्या तुकाराम महाराजांच्या भजनात जातो तुकाराम महाराज गातात रंगी रंगी रे श्रीरंगी काय हा रंग जेव्हा 18 वर्षाच्या मुलामध्ये जातो. हा रंग जेव्हा बॉलिवूडला दस्तक देतो ना तेव्हा बॉलिवूड गातो दादा मेरे रंग में रंगने वाली परी हो या परियो की राणी. हा रंग 18 वर्षाच्या मुलामध्ये जातो राष्ट्रभक्तीने न्हावून निघतो तेव्हा 18 वर्षाचा भगत गातो दादा मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला. स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता. स्वतःच्या प्रेमापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता दादा. अशा वेळी राष्ट्रधर्माचं पालन केलं. अर्थात भारत कोई भूमिका चुकला नहीं है. भारत कोई भूमिका चुकला नहीं है. जीता जागता राष्ट्र पुरुष है. वंदन की धरती अभिनंदन की धरती है. ये अर्पण की धरती है तर्पण की धरती है. यहाँ के कंकर कंकर में शंकर बसते भाव. कभी भी हिमालय से निकले चोटियों में कभी अस्थियों को कभी कान लगा के सुन लेना तो एक ही आवाज आती है भारत माता की जय. स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःच्या प्रेमापेक्षा राष्ट्रधर्म महत्वाचा होता. ते तुकोबाराय त्या भगवंताकडे जातात आणि भगवंत म्हणतो ठीक आहे तुझा विसर नाही व्हावा सगळं ठीक आहे पण तू काय करशील. दादा मी प्रेम करेल. तुकोबाराय म्हणतात मी प्रेम करेल. मग प्रेम कसं करेल भक्ती कशी करेल. एका माणसाला आपला बैल विकायचा असतो. त्या बैलाची किंमत 50,000 रुपये असते. हा माणूस बैल विकायला जातो. पहिला माणूस आल्याला म्हणतो बैल कितीला. हा म्हणतो 50,000ला. नंतर हा 50,000ला बैल म्हटल्यावर नंतर हा त्याला विचारतो मी तंबाखू खाता का. तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा मग तुला बैल देत नाही. नंतर एक 70,000 रुपये देणार आहे तो. हाही त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का. तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा मग तुला बैल देत नाही. शेवटी 1,00,000 रुपये देणार आहे तो. हाही त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का. तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा त्याला बैल देत नाही. बाजाराच्या शेवटच्या प्रसंगी 35,000 रुपये देणार आहे तो. हा त्याला विचार तुम्ही तंबाखू खाता का. तो म्हणतो मी तंबाखू खातो. हा त्याला बैल देतो. रात्री घरी गेल्यावर बायको विचारते बैल विकला का. हा माणूस म्हणतो बैल विकला. बैल कितीला विकला. हा म्हणतो 50,000चा बैल 35,000ला विकला. बायको म्हणते ज्या बैलाची किंमत 50,000 होती तो बैल 35,000ला कसा विकला. हा माणूस सांगायला लागतो जेव्हा माझा बैल जुतल्या जाईल ना जेव्हा माझा बैल नांदल्या जाईल ना नांदता नांदता तंबाखू खाणारा 2 मिनिटासाठी थांबेल ना तेवढ्या वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल. दादा हे खरी प्रेम आहे. हे खरी भक्ती आहे. आणि तुकोबाराय जेव्हा बघण्याच्या 3ऱ्या चरणात म्हणतात हेच तुझं गुणगान
आपण का ठेका घेतलाय? ठेका घेतलाय का? हे टाक भजन करा. जागराचं कीर्तन आहे 4 वाजेपर्यंत. काळजी नका करा. गजर झाला म्हणजे काही जमत नाही. दुपट्टा सोडल्यावर व्याख्यानाला सुरुवात करणार आहे मी इथंच. अधिकच्या चिन्हात टाळ्या वाजू नये. अपशकुनाचं प्रतीक आहे अधिकच्या चिन्हात. हातात फटा ठेवून टाळ्या वाजू नये. दारिद्र्याचं लक्षण. दारिद्र्य 5 बोटावर 5 बोट पडले पाहिजे तेव्हा टाळ्या वाजवायच्या. 5 बोटा. हो आता नाही आता नाही आता. टायमिंगले फार मोठं महत्व आहे. टायमिंगले. टायमिंग. हो बाबा ज्याचं लग्न झालंय तुमचे झालंय माहिती आहे. ज्याचं लग्न झालंय त्याचे पार्लेजी बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे. पण तुम्ही कधी खाल्लं नसतं. योग्य वेळेत खा लागते. योग्य वेळेत चहा टाका लागते. योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिलं तर विरघडून जाते. लवकर बाहेर काढलं तर कच्चा राहते. ज्याला हा टायमिंग सांगला की त्याला टाळ्याचा आणि आयुष्याचा सुद्धा टायमिंग सांगला. टाळ्या वाजवल्या पाहिजे. जोरानं वाजवल्या पाहिजे. हो आता नाही टायमिंग. तेव्हा तेव्हा बाबा भागवत आहे सर. हा बाबा नारायण ज्ञानेश्वर व्यास नाही नाही बरोबर. अच्छा नियोजन. नामदेव महाराजचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजचं कीर्तन झालं होतं. गोरोबा काका समोर बसले होते आणि गोरोबा काका डुंड्या डुंड्या हाताने टाळ्या वरतून विठ्ठल रुक्मिणी पाहत होते. गोरोबा काका टाळ्या वाजवत. वरतून रुक्मिणी म्हणते विठ्ठलजी जेव्हापासून कोरोना आला ना तेव्हापासून तुमचा स्मृतिभ्रंश झाला. विठ्ठलजी म्हणते काय झालं? काही नाही खाली कीर्तन चालू आहे. सगळेजण भजन करून राहिले. गोरोबा काका डुंड्या डुंड्या हाताने भजन करून राहिले. तुम्ही दिले 2 पंजे देऊ शकत नाही? विठ्ठलजी म्हणते दिल्ले जरूर असते पण गोदामात शिल्लकच नाही. अजिबात शिल्लक. ते म्हणते फक्त एवढंच ना. पेंडलालच्या बाहेर म्हणते पेंडलालच्या बाहेर बेल वाटण कमरीत ताटण सकावाका पाटण हातात हात म्हणजे पायात पाय म्हणजे फिरून राहिला ना म्हणते. त्याचे पंजे घ्या ते द्या म्हणते. विठ्ठलजी म्हणते असं का? विठ्ठलजी तिथंच पिन मारते. त्या बाहेरचे हातात हात म्हणजे पायात पाय म्हणजे दोन्ही पंजे गोरोबा काकाला येते. गोरोबा काका दोन्ही हाताने जोरजोराने टाळ्या वाजवते. आता बाहेर चले वाटते महाराज एवढ्या वेळेचे सांगून राहिले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. तो 2 मिनिटांना जेव्हा हात तिच्यातून बाहेर काढायला लागते त्याचे हात डुंडे डुंडे झाले राहते. ज्याला आपले हात डुंडे डुंडे करायचे असेल त्यांना टाळ्या नका वाजवा. ज्याला आपले हात शाबूत ठेवायचे असेल त्यांना टाळ्या वाजवा. हात वर करा. करावर मागून शूटिंग घ्या कोणतरी. घ्या 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 घ्या. राजा राम 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 सीता राम 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 अवध नरेश भगवान प्रभु श्री राम की हेची दान दे गाय तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व. पण दादा या भगवंताचं गुण गायण्यासाठी आमच्याकडे कुठं वेळ आहे? या भगवंताचं गुण मी फक्त तुझं गुण गाईल देवा एवढंच मला दान मागायचं आहे. हेच माझं सर्व. दादा गुण गाण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आमचा माणूस संसारामध्ये एवढा काही वाहून गेला की त्याला भगवंत संत आणि दादा कोणी आठवत नाही. संसारात सुख आहे असं वाटते पण संसारात सुख आहे बाबा. संसारात सुख आहे का? सोडचिठ्ठी दिली का? नाही. संसारात सुख आहे असं वाटते पण संसारात सुख घड्याळ माझ्याकडे पाहून सांगूनच जातो. झोपीचे प्रकार असते. झोपीचे 1 नंबरचा झोपीचा प्रकार हा रात्री इथं झोपला असते सकाळी तिथं भेटते. घालीन लुडांगण 2 नंबरचा प्रकार
पण झोपला असतो. 3 नंबरचा प्रकार खास कर एन्जॉय गटायला 3 नंबर. आणि 3 नंबरच्या प्रकारात तो झोपलो. ट्यूबलाईटच्या खाली झोपलो. ट्यूबलाईटच्या खाली झोपला आणि झोपाच्या आधी पाहते तर काय ट्यूबलाईट कुठं होती, पाल इस बॉय. थोड्या वेळाने झोप लागली. झोपेतून उठून पाहते तर काय ट्यूबलाईटवर पाल नाही. ज्या अर्थी ट्यूबलाईटवर पाल नाही त्या अर्थी ते पाल माया पोटात गेली. सोपान दादा काही करा, कुठचे महाराज कुठचे डॉक्टर बोलावा, एम्स मध्ये जातो कुठेही जातो, पण कायले माया पोटातली पाल करा. जीव ऐकला वाटते, असं वाटते तसं वाटते. सगळेजण सांगून राहिले त्या पोटात पाल नाही. तुला गोड तिखट लागत नाही, तुरट लागत नाही, तुझ्या पोटात पाल नाही. तुझे डोळे हिरवे पिवळे झाले नाही. तो म्हणजे काही होय माझ्या पोटातली पाल करा. मग मी तिथं गेलो. त्याला सांगितलं स्टेमॅस्टिल न उलटी बसते. स्टेमॅस्टिल न उलटी बसते. त्याला उलटी व्हायची गोळी दिली. उलटी व्हायची. त्यानं उलटी केली. उलटी. त्याला म्हटलं डोळे लाव, डोळे लाव. मी म्हणतो तोपर्यंत उघडू नको. मी काय केलं, खिशात इकडून जाताना मेलेली पाल खिशात आणली आणि ते पाल त्याच्या उलटीत टाकली. त्याला म्हटलं आता हळूहळू डोळे उघड, हळूहळू डोळे उघड, हळूहळू डोळे उघड. जसा दिसत पोटात पाल होती का, पोटात पाल होती का दादा? त्याप्रमाणे पोटात पाल नव्हती, पण पोटात पाल नव्हती तो भात झाला. त्याप्रमाणे दादा संसारात सुख आहे असं वाटते, पण दादा संसारात सुख दुःख सुख पाहता जवा पाडे दुःख संसार दुःख मूळ चौकडे प्रमाण देत आहे ना. संसारात सुख आहे असं वाटते, संसारात सुख, संसारात सुख. आपला पोरगा कालपर्यंत जो आपल्याशी चांगला बोलत होता, आपण ज्या पोराशी लहानाचा पोरगा मोठा करताना आपण ज्याप्रमाणे त्याच्याशी चांगलं बोलत होतो, त्याप्रमाणे तो आता मुलगा आम्ही म्हातारा झाल्यावर बोलत नाही. आम्ही म्हणत होतो बाबू जीवन घे, बाबू आरामात जेव, दूधू काला जेव, बाटलीत जेव. बाटली बाटली लहानपणी त्याच्या तोंडात बाटली टाकते. त्याचं नाव काय, बाटली बाटली बाटली. सांगा एकदा बाटली टाकली तर बाटलीतलं पेणारा कधी शुद्ध राहीन का? त्याचं नाव काय, बाटली. त्याचं दुसरं नाव आहे शिशी. शिशी शिशी काय, शिशी. आज ते पोरग तुमच्याशी चांगलं बोलत नाही. आज ते पोरग तुमच्याशी चांगलं बोलत नाही. दादा संसार दुःखाचा आहे. संसार तुमचा दुःखाचा आहे. या संसारातून तरुण जायचं. या गावचा जवई राहुरीचा जवई येणार आहे. जवळ येणार आहे, येणार आहे. नॉन रिटर्निंग इंडियन येणार आहे. नॉन रिटर्निंग बाहेर देशामध्ये, बाहेर देशामध्ये ह्या जवळ आहे. सगळे लोक फोन करते, काकू तुम्ही बोलता का 5 मिनिट? पाकिट नाही घ्यायचा, काय अडचण नाही. महाराज नाही की नाही, वक्ता आहे की नाही, म्हणजे असं सगळं शांत लागते. शांत काय सांगत होतो मी, काय जवाई बरोबर सांगा ना. नाकीचा मोती ठेवी गहाण सांगा ना तुम्ही. या बाईचं 3 गोष्टीवर लय प्रेम आहे बाबा. 3 गोष्टी. पहिलं प्रेम दुधाच्या साईवर.
आमच्यासारखे वारकरी मंडळी जर याच्याकडे जेवायला गेले, म्हणजे चहा प्यायला गेले, चहा दूध टाकायचं जेव्हा वेळ येते की नाही, थुकता थुकता थुका थुकून देईन, मग दुधाची साय पडून देणार नाही दादा. एवढं दुधाची साय. 2 नंबरचं प्रेम शेणावर प्रेम आहे. सकाळी फिरायला जाताना एकूणच पॉलिथिन घेऊन जाते, तिकडून शेण घेऊन येते. आणि 3 नंबरचं प्रेम जवळ. 3 प्रकारचे जवळ आहे. आकरे भाकरे पोट भाकरे. जवाई महा लुचाळ माणूस, लुचाळ. तुम्ही कोणाची जवाई? तुम्ही कोणाची? तुम्ही कोण बोललं? मी कोणाची तरी जवाई. मी जवाई महा लुचाळ माणूस. सासू फोन करते, आमच्या गावात मोठा सप्ताह आहे, तुम्ही आलं पाहिजे. सासू आपल्या जवाई म्हणते, आय एम टू बिझी, आय कॉन्ट कम. सासू मोठा आग्रह करते, जवाई बुवा तुम्ही आलं पाहिजे. चांगला कार्यक्रम असते. सोपान कनेरकरचं जागराचं कीर्तन असते. या वर्षी बोलावलं ते, पुढच्या वर्षी नाही बोलावणार आहे ते. हा, चांगलं कीर्तन असते, एकदम चांगलं आहे. हा, तुम्ही आलं पाहिजे, आलं पाहिजे. जवाई म्हणते, मी येईल, मी 12 वाजता नागपूरला लँड होईल. 12 वाजता नागपूरला लँड होईल, 2 वाजता तुमच्या राहुरीमध्ये येईल, 2:30 वाजता तुमच्या सर्वांशी जेवेल आणि 3 वाजता तुमच्यामधून निघून झाल्याशिवाय राहणार. टाईट शेड्यूल ठरला. जवळ येणार आहे. ढोल ताशेची लाइटिंग एकदम जोरदार. फटाके, झेंडू बाम, मगांचे बाम, बाम, सगळे बाम, चुराट्या पुराट्या, ते फुलजड्या सगळं, ढोल ताशे, पथक, एकदम रांगोळ्या गिंगोळ्या, एकदम गेट एकदम जवळ येणार आहे. जवळ येणार आहे. मग 1:30 वाजता कोणीतरी जेवायला लागल ना. एवढा मोठा येणार आहे, जवळ येणार आहे. मग त्याच्यासोबत जेवायला कोणतरी इंग्लिश बोलणार लागल ना. नाही का सॉफ्टवेअर इंजिनियर लागल ना. मग आमच्यासारखे पांढऱ्या कपडे इथले 1:30 वाजतापासून बसवले. आम्ही सगळे बसलो 1:30 वाजता जवळ येणार आहे. आणि 1:45 वाजता सासू फोन करते, जवई कुठपर्यंत आहे? जवई म्हणते, सॉरी सासूबाई, आय कांट कम. असं म्हटल्यावर सासू असा मोबाईल घेते, असा धडकन आपटते. आणि बाहेर गेल्यावर काय म्हणते, आम्ही सगळे बसलो असतो. आमच्याकडे मोठं पाहिजे, डोळे करू मोठ्या डोळ्यानं. आम्हाला म्हणते गिळा. आणि आम्ही एवढे हुशार, आम्ही गिळायला लागतो. आतमध्ये गेल्यावर काय म्हणते सासूबाई, काय म्हणते, स्वयंपाक वाया गेला. काय म्हणते, स्वयंपाक वाया गेला का? आम्ही जेवलो ना. अरे दादा, तुमचा संसारही असाच वाया जाणार दादा. नाही तरी संसार राजा जनक दादा तयार आहे. राजा जनक तयार आहे. येणार कोण? यमराज येणार. यमराज येणार. राजा जनक निघाले. आणि काय पाहता दादा रस्त्याला निघाले. आणि दादा वरून दादा यमराजीला विचारतात, कुठं? आपला रस्ता स्वर्गाचा रस्ता आहे, स्वर्गाचा. राजा जनक स्वर्गाच्या रस्त्याने विमान जात आहे. पण खाली बघतायत तर काय, खालून दादा आग दिसते. खालून आग दिसते, मारीती झोळीती. त्याप्रमाणे खाली दिसतोय यमलोक. खाली यमलोक दिसतोय. जनकजी पाहत. जनकजी म्हणतात, खाली चला खाली. यमराज म्हणताय, नाही, तुम्हाला वरत न्यायची व्यवस्था ही फक्त स्वर्गामध्ये आहे, तुम्हाला मी खाली नेऊ शकत नाही. राजा जनक म्हणतात, मी येईल तर खाली, मला पाहायचाय यमलोक कसा आहे म्हणून पाहायचाय. विमान खाली येतं. विमान ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी खाली येतं दादा, त्याप्रमाणे दादा संत चरण रज लागता. संताचं चरण दादा यमलोकी झालं दादा. तिथलं वातावरण दादा बदलून गेलं.
सर्वांच्या नजरा सर्वांचं दुःख हरून गेलं. संताचं दर्शन झालं. संताचं दर्शन झालं. जनकजी येत आहे. यमराजजी सर्व नरक दाखवत आहे. पण त्याला यमराजजी चित्रगुप्त म्हणतायत विधीचा नियम बदलू नका. विधीचा नियम बदलू नका. जनकजी तुम्हाला स्वर्गाला जायचं आहे. हा तेव्हा जनकजी म्हणतात नाही मला इथेच थांबायचं. मला या सर्वांचं दुःख जाणायचं. मला या दुःखातून यांना सर्वांना त्या देवाची प्राप्ती करून द्यायची आहे म्हणून मी इथेच थांबणार. शेवटी साक्षात भगवंत मृत्यू लोकात जातात. साक्षात भगवंत त्या यमलोकात जातात आणि यमलोकात गेल्यावर काय उजळले स्वर्ग झाला. भगवंताचा पाय पडला त्याच्यामुळे नरकाचा स्वर्ग झाला. आता तो मृत्यूलोक यमलोक राहिला नाही. आता तो त्याला स्वर्ग झाला. भगवंता म्हणतात जनकजी चला स्वर्गामध्ये तुमची जागा आहे. तेव्हा जनकजी म्हणतात नाही देवा तुम्ही आले ना देवा इथेच माझा स्वर्ग प्राप्त झाला. अरे भगवंत म्हणतात तुम्हाला स्वर्गात चलायचा इथे नाही थांबायचा आहे. तेव्हा अभंगाच्या तिसऱ्या चरणात देवाने तुला काय पाहिजे. मला आता न लगे मुक्ती धन संपदा तुझा संग फक्त संतांचा संग हवा. त्याप्रमाणे तुकोबारा आहे. भगवंताला म्हणतात मला धन नको मुक्ती नको संपदा नको फक्त देवाचा संग हवा. संत संग देई सदा. यावेळी तुकोबारायला भगवंत म्हणणार काय विदा मनिस्थित पाळलाय तुझी भक्ती करेल तुझा विसरणार नाही. अरे तुला शेवटी मागायचं तरी काय अभंगाचं चौथं Hare Hare
हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायनावडी हेची माझी सर्वजोडी ना लगय मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायनावडी हेची माझी सर्वजोडी तुला म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी गुण गायनावडी हेची माझी सर्वजोडी ज्ञानेश्वर आता तर प्रास्ताविक झालं. मी आता खरं कीर्तनाला